सेवलीत वंचितकडून मंत्री गिरीश महाजनांचा जाहीर निषेध. वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने गिरीश महाजन यांच्या विरोधात नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळत असून फुले शाहू आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते, संविधानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून अन्याय व दडपशाही विरोधात आपला तीव्र निषेध नोंदवत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात भाषणादरम्यान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने मंत्री गिरीश महाजन वादाच्या भोवऱ्यात सापडले. या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असून जालना तालुक्यातील सेवली येथे वंचितकडून जोरदार निषेध नोंदवण्यात आला. गिरीश महाजन यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थितांना संबोधित केला. मात्र या संपूर्ण भाषणात त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. ही बाब समोर येताच संविधानप्रेमी दलित संघटना आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्रात गिरीश महाजन यांच्या नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. आज सेवली येथे वंचितकडून गिरीश महाजन यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांचा निषेध केला. राज्यघटनेमुळे मिळालेल्या पदावर बसून घटनेच्या शिल्पकाराचे नाव विसरणे हा जाणीवपूर्वक केलेला अवमान असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला. अशा मानसिकतेच्या मंत्र्याला मंत्रिमंडळात राहण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यामुळे सरकारने त्यांची हकालपट्टी करावी. तसेच गिरीश महाजन यांनी महाराष्ट्राच्या जनतेची आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांची माफी मागावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात येत आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके, जिल्हा सचिव गणेश खरात, दिलीप मगर, गौतम मगर, भगवान मगाडे, बबन खाडे, दत्ता काकडे, शहाजी खाडे, प्रसाद सदावर्ते, शत्रुघ्न कोळी, ईश्वर डोके, आदित्य डोके, सम्यक डोके, युवराज तुरेराव, किरण डोके यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.